मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. ओ. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरवून घ्या. डोळे उघडा. आज आपण बसूनच सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. हातांची तळवे गुडघ्यांवरती. मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत सावकाश मानेला समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठे हात घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4
5. आता श्वास आत घेत हात कोपरातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडायचा आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर डाव्या हाताचं कोपर खाली, उजव्या हाताचं कोपर वर. पुन्हा डाव्या हाताचं कोपर वर घ्या, उजव्या हाताचं खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे झालं हातासाठी, खांद्यासाठी. आता कमरेसाठी श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. श्वास आत घेत सरळ. यानंतर उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती, डावा हात कानाला चिटकून उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ. डावा हात जमिनीवरती. श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर श्वास आत घेत उजवीकडून पाठीमागं वळायचं आहे. श्वास सोडत सरळ. श्वास आत घेत डावीकडून पाठीमागं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर कमरेतून गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास सोडत समोर जायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. यानंतर दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही हात पाठीमाग. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4
5 6 7 8 9 10 11 12. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे. श्वास आत घेत सरळ श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायाच्या पावलांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता पायाच्या पावलांना समोर वाकवायचं आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. आता पायाच्या बोटांना समोर वाकवायचं आहे. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, मान थोडीशी पाठीमागे वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. आता सावकाशपणे उठून उभं राहायचं आहे. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतून डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत. आता श्वास आत घेत पायामध्ये अंतर घ्यायचं आहे जम्प करून. पुन्हा उजवीकडून पाठीमागे वळायचं आहे. श्वास आत घेत सरळ जम्प करायचा आहे. पुन्हा जम्प करून पायामध्ये अंतर, डावीकडून पाठीमागे वळायचं आहे. श्वास आत घेत सरळ जम्प करायचा आहे. पुन्हा जम्प करून उजवीकडून पाठीमाग, जम्प करून सरळ पुन्हा जम्प करायचा आहे. डावीकडून पाठीमाग, पुन्हा जम्प करून सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर पायामध्ये अंतर घ्या, हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवा. श्वास सोडत
उजवीकडे वाकायचं आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात कमरेवरती असतील. आता श्वास आत घेत पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात वर घेऊन श्वास सोडत दोन्ही हात जमिनीवरती टेकवायचे आहेत. श्वास आत घेत हात वर घ्या, पुन्हा जम्प करून दोन्ही हात कमरेवर. श्वास आत घेत जम्प करून पायामध्ये अंतर, दोन्ही हात वर. श्वास सोडत समोर वाकायचा आहे. पुन्हा श्वास आत घेत हात वर, जम्प करून कमरेवर हात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा सावकाशपणे पूर्ण श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर उजवा हात कमरेवरती ठेवायचा आहे, डावा हात कोपरामध्ये वाकवायचा आहे, डोक्याला स्पर्श करायचा आहे. श्वास सोडत डावा पायाचा गुडघा डाव्या हाताच्या कोपराला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत पाय खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. डावा हात कमरेवरती ठेवा, उजवा हात कोपरामध्ये वाकवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे मांड्यावरील, कमरेवरील आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पादहस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं, अश्व संचालन आसन. श्वास सोडत
पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर नजर आकाशाकडे अश्व संचालन आसन. श्वास सोडत पादहस्तासन. श्वास आत घेत हात वर हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या पादहस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग नजर आकाशाकडे अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर नजर आकाशाकडे अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पादहस्तासन 10. श्वास आत घेत हात वर हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. ओम ह्रीं भानवे नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम रहा पोष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचये नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रौं अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात. बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12.
7 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 9 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 10 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सूर्यनमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. त्याचा आतल्या दिशेला अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जे आपण आसने केली आहेत त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटावरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत.
आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंटरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपले लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटावरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, पोट, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडं लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणारं हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दोन्ही पायाची बोट वरच्या दिशेला करायची आहेत. श्वास सोडत पाय घोट्यातून वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ श्वास सोडत पायाची बोट डाव्या साईडला जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेत सरळ श्वास सोडत
उजव्या साईडला जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या बोटावरती ठेवायची आहे. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता डावा पाय खाली घ्या. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या बोटावरती ठेवायची आहे. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडवायचे आहेत. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडवायचे आहेत. पाय गुडघ्यामध्ये वाकलेले असतील. हात सरळ. पुन्हा हात कोपरामध्ये वाकवायचा आहे. पाय सरळ करायचे आहेत. श्वास सोडत पाय गुडघ्यामध्ये वाकतील. हात सरळ. श्वास आत घेत हात कोपरामध्ये वाकतील. पाय सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हाताच्या कोपरांचा आधार घ्यायचा आहे. मान पाठ वर उचलायचे आहे. पुन्हा दोन्ही हात जमिनीवरती ठेवायचे आहेत. श्वास आत घेत डावा पाय वर उचलायचा आहे. उजव्या साईडला जमिनीवरती टेकवायचा आहे. पुन्हा श्वास सोडत पाय पूर्व स्थितीमध्ये. श्वास आत घेत उजवा पाय उचलून डाव्या साईडला जमिनीवरती टेकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या.
तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे कमरेवरील मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. मांड्यांचे आणि गुडघ्यांचे जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, गुडघा वर घ्यायचा आहे. आता श्वास आत घेत पाय वर उचलायचा, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पाय सरळ करा. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाय वर उचलायचा आहे, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. आता दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या हाताने पायाला स्पर्श करायचा आहे. पुन्हा डावा हात सरळ, डावा पाय सरळ. पुन्हा उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या हाताने पायाला स्पर्श करायचा आहे. हात वर घ्यायचा आहे, पाय सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय वर उचलण्याचा प्रयत्न करा. पायामध्ये अंतर घ्या, पुन्हा पाय जवळ घेऊन पाय खाली. श्वास आत घेत पाय वर उचलायचे आहेत. पायामध्ये अंतर, पाय जवळ, श्वास सोडत खाली. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1
2, 3, 4. 1, 2, 3, 4. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. हे झाले सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. या सर्व आसनांमुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. बेली फॅट कमी होतं. कमरेवरील मांड्यांवरील फॅट कमी होतं. आता सावकाशपणे डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात कोपरामध्ये वाकवायचे आहेत. श्वास सोडत डावीकडून श्वास आत घेत उजवीकडे यायचा आहे. दोन्ही हात कोपरामध्ये वाकवायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5, 6. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या. हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतवा. श्वास सोडत हाताच्या तळव्यांनी उजव्या पायाच्या बोटांना स्पर्श करायचा आहे. श्वास आत घेत सरळ होऊन श्वास सोडत डाव्या पायाच्या बोटांना स्पर्श. श्वास आत घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घेत आता उजवा पाय शक्य होईल तेवढा वर उचलायचा आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. श्वास आत घेत डावा पाय शक्य होईल तेवढा वर. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे
पीसीओडी, पीसीओएस आणि इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, 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 श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता याचाच आणखीन एक प्रकार. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसनासंबंधित विकार दूर होतात. त्यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. 1 सेकंदाला 1 धक्का असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळ झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते, पोटा संबंधित विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढाच श्वास उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, 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 उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून मुंग्याच्या आवाजात बाहेर.
श्वास आत घ्या. हम्म. श्वास आत घ्या. हम्म. हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये एक बोटाचे अंतर आहे एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, अ च्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात. आणि म च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतिपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचे दर्शन करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.